नमस्कार. कथाकथन 15. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील कथा 15. कथेचं नाव आहे पहिलं प्राधान्य माणसाला, नंतर पशु पक्ष्यांना. पहिलं प्राधान्य माणसाला, नंतर पशु पक्ष्यांना. एक कार्यकर्ता, गोरक्षण समितीचा कार्यकर्ता स्वामी विवेकानंदांकडे आलेला होता आणि तो स्वामी विवेकानंदांना म्हणत होता की गोरक्षण समितीचा मी कार्यकर्ता आहे आणि संपूर्ण भारतात ठिकठिकाणी गोशाळा बांधण्यासाठी तुमच्याशी चर्चा करण्यासाठी मी आलेलो आहे. गायीच्या रक्षणासाठी, गायींचा जीव वाचवण्यासाठी ठिकठिकाणी गोशाळा बांधायच्या आहेत आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे मी आलेलो आहे. स्वामी विवेकानंद त्या कार्यकर्त्याला म्हणतात, गोरक्षण समितीच्या कार्यकर्त्याला म्हणतात, भारतात मध्यभागी दुष्काळ पडलेला आहे आणि त्या दुष्काळात 9 लाख लोकांचा मृत्यू झालेला आहे. 9 लाख लोक मरण पावलेले आहेत. त्या दुष्काळग्रस्तांसाठी तुम्ही काय मदत केली, कोणती मदत केली? तुमच्या ह्या संस्थेनं, गोरक्षण जी समिती आहे त्या समितीनं, त्या संस्थेनं कोणतं काम केलं? तो कार्यकर्ता म्हणतो, गोरक्षण समितीचा कार्यकर्ता म्हणतो, ते आमचं काम नाही. आमचं फक्त गायींची सेवा करणे, गायींचा जीव वाचवणे आणि त्याच्यासाठी गोशाळा बांधणे हेच आमचं काम आहे. त्या दुष्काळग्रस्तांसाठी मदत करणे हे आमच्या समितीचं काम नाही. आम्ही ते काम केलेलं नाही आणि करणारही नाही. आमचं फक्त काम आहे गोशाळा बांधणं, गायींचं रक्षण करणं, गायींचा जीव वाचवणं हेच आमचं ध्येय आहे. त्या दुष्काळग्रस्तांसाठी आम्ही मदत करणार नाही. हे ऐकल्यानंतर स्वामी विवेकानंद संतापले, रागावले, चिडले, परंतु संयमानच त्या कार्यकर्त्याला, गोरक्षण समितीच्या कार्यकर्त्याला संयमानं सांगितलं, ज्यांना माणसाबद्दल काहीच वाटत नाही, जे माणसांचा जीव वाचवण्यासाठी मुठभर अन्नही देऊ शकत नाही, मुठभर धान्यही देऊ शकत नाही आणि भूतदया म्हणून पशुपक्ष्यांना धान्य चारतात, धान्य देतात, अशा माणसांबद्दल माझ्या मनात काडीचीही किंमत नाही, काडीचीही सहानुभूती नाही. अशा ह्या समितीचा समाजासाठी काहीच उपयोग नाही. अशा ह्या समितीचा समाजासाठी काहीच उपयोग नाही. थोडक्यात काय, स्वामी विवेकानंदांना सांगायचं आहे भारतीय लोकांना, पहिलं प्राधान्य माणसाला, पहिलं प्राधान्य माणसाला आणि नंतर पशुपक्ष्याला. आणि हेच विचार आज भारतातील सरकारनं, जे भारत सरकार आहे त्यांनी जर हे विचार अंमलात आणले तर मला 100% खात्री आहे, भूक बरी जाणार नाही. एकही भूक बरी जाणार नाही किंवा कुपोषणानं मुलं मारणार नाही. फक्त हा विचार आपल्या सरकारने अंमलात आणायला हवा. आजची परिस्थिती काय आहे पहा.
कुपोषणानं दररोज सरासरी 3,000 मुलं मरण पावतात आपल्या इंडियामध्ये, भारतामध्ये, लक्षात ठेवा. आणि दररोज रात्री संध्याकाळी 30 कोटी जनता उपाशी पोटी झोपते. ही आजची परिस्थिती आहे. आणि हे विचार स्वामी विवेकानंदांचे जर आपल्या भारत सरकारने अंमलात आणले तर मला खात्री आहे एकही भूक बरी जाणार नाही आणि कुपोषणानं एखादा लहान बाळ मरणार नाही. आणि हे जे विचार आहेत स्वामी विवेकानंदांचे ते आपल्या या सरकारने अंमलात आणावेत हीच माझी कळकळीची विनंती आहे. धन्यवाद.